तर आम्ही निघालो मित्रांनो मुंबई टूरसाठी. बघूया आपल्या वंदे भारत ट्रेनच्या प्रवासामध्ये आपण कसं काय एन्जॉय करतो. तर नमस्कार मित्रांनो, मी आणि माझा मित्र महेश शिया लाईफ सायन्स नांदेडचा विद्यार्थी आहे आणि आम्ही चाललो वंदे भारतनं मुंबईच्या दिशेने. विषय असा आहे की आमच्या आज मीटिंगमध्ये आमची आज बाबा मीटिंग आहे. त्या मीटिंग ठिकाणी चाललेलो आहे की जे माझ्या सुनायच्या चांगला मुलगा आहे, मला मित्रही चांगला आहे. तो कधी पण सोबत अजून मी आज मला काय चालेल समजत नाही. म्हणजे बरोबर ते सगळं नंतर राहिलं. अगोदर आलेलं नाश्ता करून घेऊ. सगळं अगोदर आपल्याला बिस्कुट आले होते आणि यामध्ये आलेलं चहाचं पाकिट गरम मसाला चहा होता. आपल्याला गरम पाण्याचा कप आला होता, त्यामध्ये पाणी आलं होतं गरम आणि ते पाणी टाकून मसाला अगोदर मिक्स करून प्यायचं होतं. भाऊ मस्त होता. जो कधी अभ्यास करत नाही आणि त्याला सोडून संदीप मोबाईल तो नाश्ता करतच मोबाईल बघत होता. म्हटलं अरे नाश्ता कर रे बाबा, नंतर बघ काय शेवटी मित्र. नंतर मग आपण नाश्ता मागून घेतला कारण आपल्याला भूक लागली होती. नाश्त्यामध्ये भरपूर आयटम आले होते पण सगळ्यात मेन म्हणजे काय चम्मच होता तो एकदम पॅकिंग करून म्हटलं बहुत मस्त आहे. महेशा म्हणजे खायला कमी करत नव्हता, काही पण खात होता एकदम. सगळा येणं झालाय. चल कर. आपल्याला अशा प्रकारे नाश्ता आलेला आहे. कोणता गड माहित नाही मित्रांनो, पण छान वाटत आहे. म्हणून तो चढाई करण्यासाठी वाटत नजारा वाव. आम्ही आलो वंदे भारत आणि बघू शकता इथे बसासाठी पण शीट एकदम भारी शीट आणि असं काय तरी एकंदरीत फर्स्ट टाईम वंदे भारतमध्ये ट्रॅव्हल करत आहे. खूप भारी वाटत आहे. खूप म्हणजे खूप मला काय सांगू, जरा म्हणजे असं वाटत आहे की यार आपल्याला जर्नी करायची होती चांगल्या ट्रेनमध्ये आणि अशा प्रकारे पार पडत आहे. खूप भारी कलर आहे वंदे भारतमध्ये. पण गाडी पण एकदम चांगली, खूप म्हणजे ते नाश्त्याला आहे, चहा आहे. सांगायचं म्हणजे बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असं नजारा बाहेर बघायला मिळत आहे. आणि खास गोष्ट म्हणजे या ट्रेनची, या ट्रेनमध्ये सगळ्या गोष्टी साफसफाई राहते, स्वच्छता राहते आणि प्रवास तर एवढं चांगला होतो ना की असं वाटत पण नाही की आपण गाडीमध्ये प्रवास करत आहे. खूप रिलॅक्स वाटत आहे एकदम आणि थंडगार एसी अशी एकदम अप्रतिम. शेवटी आमच्या कंपनीची मीटिंग आहे, करायला जायचं आहे आम्हाला. मीटिंगमध्ये काय होईल माहिती नाही, पण 2-3 दिवस आम्ही एक तर गाडी सुरुवात केला मध्ये पण भरपूर गोष्टी बघायला मिळते. बघू तरी ट्राय करू आपण तेवढं तेवढं आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. शेवटी जे व्हायचं ते होणार होते. तर ट्रॅव्हलचं वाटतं जसं ते आपण एखाद्या एरोप्लेनमध्ये ट्रॅव्हल करत आहे. एकदम भारी असं वातावरण राहतं आणि अशी ट्रेन आहे म्हणजे सुरुवाती जे आहेत ऑटोमॅटिक आहे. परत तिथे बसण्यासाठी पण शीट आहे, जवळ ही शीट बसण्यासाठी शीट आहे. विंडो आपण अशी नजर पण कॅप्चर करू शकतो. लायटिंग वगैरे आहेत, कॅमेरा फॅसिलिटीज आहेत, सगळ्या गोष्टी आहेत एकदम ओके. बघू शकतो किती सुंदर नजारा आहे, एकदम छानसा असा म्हणजे शब्दामध्ये काय सांगता येत असं नजारा आहे. पण या थोडीशी काचा वगैरे थोडीशी क्लीन नाही. सकाळी जर फ्रेश होऊन आपण आलो होतो. सकाळी आपल्या जवळपास 5:30-6 वाजेपर्यंत गाडी आली होती. टायमवर गाडी आली. गोलबीनचं डेट होते म्हणण्याकडे नाही आहे, आली होती बरोबर. आल्याच्या नंतर आपल्याला नक्कीच प्रवास करू परत वंदे भारत. यावेळेस बाय चान्स कंपनीकडून प्रवास करण्यासाठी संधी मिळालेली आहे. त्यासाठी जुनं आपण केलेलं आहे बऱ्यापैकी. आणि या प्रवासामध्ये आपल्याला भरपूर गोष्टी करायला गेलेल्या की बा जीवनामध्ये आपल्याला श्रीमंत होणे किती महत्त्वाचं आहे. कारण की यार काय सुविधा आहे ट्रेनमध्ये, नाश्त्याची सुविधा आहे, खाण्यापिण्याची सुविधा आहे, चहाची सुविधा आहे, म्हणजे कोणतं टेन्शन नाही आहे. AC आहे एकदम. म्हणजे प्रवास असतो तर असा यार, त्यासाठी तर लोक पैसे मोजतात. आमचं तिकीट जवळपास 1600 रुपये जायचंच आहे फक्त, यायचं तर अलग राहिलं. त्याच्या किती आलं एन्जॉय करतात काय
खूप भारी वाटत. शेवटी प्रवास संपला. झालं का? तर मित्रांनो सगळं अगोदर आम्ही दादरला त्यानंतर आम्ही सामान वगैरे ठेवलं आणि निघालो CSMTच्या दिशेने. कारण की आपल्याला मुंबई explore करायचं. त्यामुळे CSMTची लोकल पकडून आपण लवकरात लवकर आपली ट्रॅव्हलिंग सुरू करणार आहोत. कारण की आपल्याला मुंबई एक्सप्लोर करायला भरपूर टाईम लागणार आहे. मुंबईमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला सगळं दिसणार की मुंबईचे इंदौर बिल्डिंग आणि इथले लोकल ट्रेन्स एकदम भारी आणि एकदम असलेलं शहर म्हणजे मुंबईचे जे की त्यांच्या बिझीपणासाठी ओळखलं जातं. आणि इथे लोकलला प्रवास करणारे मुंबईचे नागरिक काय सांगा खूप म्हणजे खूप. आपण आलेलो आहे छत्रपती महाराष्ट्र मुंबईमध्ये. आपला माधव धन्यवाद आणि साईडला एक वाजवतो. तर आम्ही तिघांचं खाऊन घातलेलं आहे. फक्त एवढं तरी अलग अलग प्रकारचे पण भारी वाटत. हा सर मी इथेच आहे मी जीवन. एकच मिनिट सर RBI भारतीय रिझर्व्ह बँक RBI पैसा. लॉयन गेट ताज हॉटेल आहे. गेट ऑफ इंडिया काहीतरी शूटिंग म्हणजे ताज हॉटेल अरे नाही माझ्या मध्ये चांगली दुसऱ्या बीचवर तर फायनली बोट आलेली आहे. आपल्याला बोट समोर बसून आपण समोरून सांगायचं आपल्याला समोरून सांगायचं बरोबर समोरून थांबतो. सेकंड टाइम बसतो त्याच्यातून बोटमध्ये पाणी खाली भारी नजारा एकदम. पण मला कळत नाही पाण्यामध्ये काय पोहते बदक समुद्राच्या पाण्यामध्ये. इंडिया
मुंबई इकडे आहे. आम्ही इकडे चालतो. कंटेनरशिप आहे ते कंटेनरशिप किती कंटेनर आणतो. बंदरची घरी म्हणायचं. आणि शेवटी हे इंडिया गेट. थांब माझ्या थांब व्हिडिओ तर अशा प्रकारे आपण एक पार्ट कंप्लीट केलेला आहे. बाकी आपली जी दुसरी लोकेशन आहे ती आपण दुसऱ्या पार्टमध्ये घेऊन येऊ. यासाठी आपला ब्लॉग पूर्ण